नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। कोणत्या भागात पावसाचा इशारा आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यासह देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। आज पहाटेपासून दिल्लीत मुसळधार पावसाने हजेरी लावली। तासभरात दिल्लीत पाणी साचल्याचं चित्र आहे। अशात आज देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुण्यासह कोकण मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज येलो अलर्ट देण्यात आला आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याने विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा इथं जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पण सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही। विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। वीज पडण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी झाडाखाली थांबू नये असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।